पुण्यात गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलिसांवरती आता मानवाधिकार आयोगानं बडगा उगारलाय। शहरामधील 3 पोलीस ठाण्यांना आयोगानं नोटीस बजावलेली असून त्यामुळे गुन्हेगारीवरती आळा घालण्याचा दबाव आणि मानवाधिकार आयोगाच्या कारवाईचं संकट अशा दुहेरी कात्रीमध्ये पुणे पोलीस सापडल्याचं चित्र आहे। हत्येतील आरोपींची वाहनांच्या बोनेटला बांधून धिंड काढल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे। या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची बदली करण्यात आली। त्याचबरोबर 27 गुन्हे दाखल असलेल्या सन्मान या सराईत आरोपीची धिंड काढलेली होती। हीच धिंड काढल्याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याला देखील आयोगानं नोटीस बजावली आहे। याशिवाय फटका सायलेन्सर्स लावून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई करणाऱ्या काडेपडळ पोलीस ठाण्याला देखील नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलिसांवरतीच आता कारवाई होत असल्याची चर्चा सुरू झालेली असून गुन्हेगारांच्या मानवाधिकारांसोबतच सामान्य नागरिकांच्या अधिकारांचाही विचार व्हावा अशी मागणी केली जाते। दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची बदली केल्याच्या निषेधार्थ आज नागरिकांकडून थोड्याच वेळामध्ये पोलीस स्टेशन समोर निदर्शनं केली जाणार आहेत। तर भारती विद्यापीठाच्या पोलीस स्टेशनचे पीआय यांना बदलीचे आदेश दिले होते, त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि याच निषेधार्थ आता पुण्यामधील सामान्य नागरिक हे रस्त्यावरती उतरणार आहेत। या बदलीच्या निषेधार्थ ते आंदोलन देखील पुकारणार आहेत। भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पीआय मानसिंग पाटील यांची या संपूर्ण प्रकरणामध्ये बदली करण्यात आलेली आहे। काही आरोपींना एका कारच्या बोनेटवरती बसवून त्यांची धिंड काढण्यात आलेली होती आणि याच्याच निषेधार्थ मानवाधिकार आयोगाकडून याची दखल घेण्यात आली आणि पोलीस स्टेशनला नोटीसही बजावण्यात आलेली आहे। त्यानंतर पीआय मानसिंग पाटील यांची बदली करण्यात आली। साहेबांनी जी बदली झाली मानसिंग पाटील साहेबांची, ती खरोखर मानसिंग पाटील साहेब हे पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय विद्यापीठला काम करत होते। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होतं। त्यांनी गुन्हेगारीवरती अतिशय चांगल्या पद्धतीचा वचक बसवला होता। तर प्रशासनाने आमची विनंती मान्य करून मानसिंग पाटील साहेबांच्या सारख्या अधिकाऱ्याला परत इथे भारतीय विद्यापीठला परत जॉईन करावे ही आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने विनंती आहे। नाव सांगा, गाव सांगा। नाव शंकर, मी एक भारतीय विद्यापीठमध्ये परिसरात राहणारा व्यक्ती आहे। मानसिंग पाटील यांच्यावरती अन्याय कोणी केला? आयोगाने, कारण इथून बदली केलेली आहे ना त्यांची। बघा, भारतीय विद्यापीठ परिसर हा गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये पुणे शहरात अग्रेसर असलेला भाग होता आणि ह्या भागामध्ये मानसिंग पाटील यांची जॉईनिंग झाल्यानंतर इथं प्रचंड प्रमाणावर त्यांनी वचक बसवला होता आणि एक दरारा तयार झाल्यामुळं इथल्या गुन्हेगारांना त्याची दहशत बसली होती। राज्य मानवाधिकार आयोगाने चुकीच्या पद्धतीने जे पायंडा पाडलेला आहे की शेवट आयोगाने कोणाचं संरक्षण करायचं आहे, तर सर्वसामान्य जो नागरिक आहे, जो भयभीत आहे, त्याच्या हक्काचं संरक्षण करण्याच्या ऐवजी गुन्हेगारांची धिंड काढली। म्हणून आयोगाने जे उचललेलं पाऊल हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि अशा प्रकारे जर आयोग काम करत असेल तर सामान्य नागरिकांचं जे काही मानवी जीवन इथलं सुरक्षित आहे ते धोक्यात आणण्याचा प्रकार आयोगाने केलेला आहे आणि पुणे पोलीस कमिशनरांनी अननेसेसरी एवढं बर्डन घेणं, त्यांची बदली केलेली आणि त्यांना नियंत्रण कक्षात केलेलं आहे। हे पाटील साहेबांसारखे अधिकाऱ्याला आणि अशा प्रकारचं काम करणारे जेवढे राज्यात पोलीस अधिकारी त्यांच्यावरती अन्यायकारक आहे। त्यामुळे ह्या पायंड्यामुळं भविष्यामध्ये गुन्हेगारांची धिंड काढणे, त्यांना अपमानित करणं हे प्रकार होणार नाही। म्हणजे मान सन्मान नागरिकांचा व्हायला पाहिजे, तो गुन्हेगारांचा होणार असेल तर ती पद्धत चुकीची आहे। जर कोणी चांगला काम करत असेल तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं देखील तेवढंच 100% कारण याच्या अगोदर विजयसिंह गायकवाड साहेब ज्यावेळेस ते इथं आले ना त्यावेळेस त्यांनी कार्यकाळ पूर्ण पण केला आणि इथली सगळी गुन्हेगारी आणि इथं नागरिकांना एक सुरक्षित वातावरण तयार झालं होतं। पण त्याच्यानंतर 2023 पासून ते 2026 पर्यंत 6 अधिकारी बदलले।